गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदी नाचूनी गाऊया. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान. 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 हालेलुया 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 हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. होय, आपण त्या महान परमेश्वराची गौरवस्तुती करण्यासाठी जमलेले आहोत. ही सुंदर वेळ दिलेली आहे त्या परमेश्वराने आपल्याला, त्याबद्दल आपण त्याचे आभार मानूया. थँक्यू जीसस. होय प्रभू परमेश्वरा, तू आज संपूर्ण दिवसभर आमचा सांभाळ केलेला आहेस प्रभू परमेश्वरा. आमच्यावर कोणते संकट आले, दुःख आले, ते दूर केलेले आहेस प्रभू परमेश्वरा. तू आज संपूर्ण दिवसभर आमचे रक्षण केलं, त्याबद्दल आम्ही तुझे आभार म्हणत आहोत प्रभू परमेश्वरा. या सुंदर वेळेबद्दल आम्ही तुझे आभार म्हणत आहोत प्रभू परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा, ही वेळ आहे तुझी स्तुती आराधना करण्याची प्रभू परमेश्वरा. परंतु प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझी गौरवस्तुती करण्यास आम्ही पात्र नाही, कारण आम्ही अपात्र आहोत प्रभू. आम्ही पापी आहोत प्रभू. आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केले आहे प्रभू. तुला जे आवडत नाही ते आम्ही करत असतो प्रभू. त्याबद्दल आम्ही तुझ्याकडे क्षमा मागत आहोत प्रभू. प्रभू, खरे अंतकरणे आम्ही तुझ्याकडे क्षमा मागत आहोत प्रभू. आम्हाला क्षमा कर प्रभू. तुझ्या पवित्र अनमोल रक्ताने आम्हाला शुद्ध कर प्रभू. तुझं पवित्र रक्त आमच्यावर सिंपल प्रभू. प्रभू, आम्हाला पवित्र कर प्रभू. प्रभू, जसं तू पेंटिकॉसच्या दिवशी शिष्यावर पवित्र आत्मा पाठवला, तसं आमच्यावर प्रत्येकावर पाठव प्रभू. आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करत आहोत. कम होली स्पिरिट, जे पवित्र आत्मे, कम होली स्पिरिट विथ द पॉवर. जे पवित्र आत्मे तुझ्या शक्तीने आहे, तुझे सामर्थ्याने. कम होली स्पिरिट. आय लव्ह यू जीसस. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. शीश झुकाऊं, तू ही दिलाता है मुक्ति,
और तुझसे ही मिलती है शक्ति। जग में न कोई तुझसे बड़ा, मददगार तू है सदा। जग में न कोई तुझसे बड़ा, मददगार तू है सदा। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हम सबका तू है, शांति का राजा। पवित्र आत्मा, त्या महान परमेश्वराने आपला पवित्र आत्मा दिल्याबद्दल आपण त्याच्या टाळ्या वाजून आभार मानूया. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Lord. Praise you, Thank you, Jesus. Jesus. Praise the Lord. Hallelujah. 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 Hallelujah, Jesus. Thank you, Lord. स्तोत्रकार म्हणत आहे, परमेश्वरचे गुणगान नवे गीत गाऊन करा. Hallelujah. हे सर्व पृथ्वी परमेश्वरचे गुणगान कर. Hallelujah. परमेश्वरचे गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. Hallelujah. त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिवशी करा. Praise the Lord. राष्ट्रामध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याचे अद्भुत कृत्य जाहीर करा. Hallelujah. कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे. Praise the Lord. होय प्रभू परमेश्वरा, तू सर्व काही निर्माण केलं प्रभू परमेश्वरा. Hallelujah. तू निर्माण करता प्रभू परमेश्वर आहे. Praise you, Jesus. तूच आम्हाला निर्माण केलं प्रभू परमेश्वर. Lord Jesus. समुद्र, सागर, सूर्य, चंद्र हे तू निर्माण केले प्रभू परमेश्वर. Hallelujah. होय प्रभू परमेश्वरा, या निर्मितीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो. Thank you, Lord. Thank you, Thank you, Lord. Jesus. Thank you, Praise Jesus. Jesus. Praise the Lord. Jesus. तू आमचा प्रभू आहेस, Hallelujah. तू आम्हाला निर्माण केलेला आहेस. थँक्यू फादर, थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. Hallelujah. Hallelujah. नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा। आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। पाप मेरा मिट गया, रोग चंगा हो गया यीशु के लहू से। यीशु मेरा नवजीवन, मुक्ति और नया जीवन पवित्र आत्मा से। पाप मेरा मिट गया, रोग चंगा हो गया यीशु के लहू से। यीशु मेरा नवजीवन, मुक्ति और नया जीवन पवित्र आत्मा से। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा। आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा।
यीशु, जीवन देता यीशु, सदा विजय देता है। आओ हम मिलकर होशाना गाकर सबको बताएंगे। शक्ति देता यीशु, जीवन देता यीशु, सदा विजय देता है। आओ हम मिलकर होशाना गाकर सबको बताएंगे। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा। आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। प्रभु यीशु मसीह में सदा। प्रभु यीशु मसीह में सदा। Thank you Lord. स्तुति करता हूँ, धन्यवाद देता हूँ, तुझे आभार मानता हूँ। Thank you Jesus. Thank you, Lord. हालेलुया जीसस, थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हालेलुया. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हालेलुया. त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. तो Praise तुझ्या the सर्व Lord. दुष्कर्माची क्षमा करतो. होसाना Jesus. तो सर्व तुझे रोग बरे करतो. हालेलुया. तो तुझा जीव विनाशकातून उद्धारितो. हालेलुया. तो तुला दया करून याचा मुकुट घालतो. हालेलुया. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो. Praise the Lord. होय प्रभू परमेश्वरा, तूच आमची सर्व पापांची क्षमा करणारा प्रभू परमेश्वर आहेस. तूच आमचे सर्व आजार बरे करणारा प्रभू परमेश्वर आहेस. Praise you तूच Jesus. आतापासून आमचा सांभाळ केलेला आहे प्रभू परमेश्वरा. म्हणून आम्ही तुला गौरवितो, आम्ही तुला उंचवितो. हालेलुया. Thank you Lord. Thank you Thank Jesus. you Lord. Praise you Jesus. Thank you होसाना Jesus. Jesus. Praise the Lord. Hallelujah. 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 Hiri bihoro kotora baswantara masri gidirbi. धन्यवाद स्तुति गाए हम अपने प्रभु की स्तुति गाए। हालेलुया स्तुति गाए हम अपने प्रभु की स्तुति गाए। धन्यवाद स्तुति गाए हम अपने प्रभु की स्तुति गाए। हालेलुया स्तुति गाए हम अपने प्रभु की स्तुति गाए। वो अच्छा है, भला है, मेरा यीशु अच्छा है, मेरे लिए पर्याप्त है। वो अच्छा है, भला है, मेरा यीशु अच्छा है, मेरे लिए पर्याप्त है। धन्यवाद स्तुति गाए हम अपने प्रभु की स्तुति गाए। हालेलुया स्तुति गाए हम अपने प्रभु की स्तुति गाए। यही हो जैसे बाधाएं हो, अगुवाई यीशु करेगा। यही हो जैसे बाधाएं हो, अगुवाई यीशु करेगा। डरेंगे नहीं, घबराएंगे नहीं, यीशु से हम जय पाएंगे। डरेंगे नहीं, घबराएंगे नहीं, यीशु से हम जय पाएंगे। धन्यवाद स्तुति गाए हम अपने प्रभु की स्तुति गाए। हालेलुया स्तुति गाए हम अपने प्रभु की स्तुति गाए। Thank you Lord. Thank you, Lord. स्तुति Thank करता you, हूँ, Jesus. धन्यवाद Praise the देता Lord. हूँ। Praise the Lord. तुझे आभार मानता हूँ, दास राजा, आपका प्रभु आहे, स्तुति करता हूँ, तुला धन्यवाद देता हूँ। Thank you Lord. Hiri bihoro kotora Thank you Lord. Thank you Lord. Thank you Hallelujah. Jesus. Praise the Hallelujah. Lord. Hallelujah. होय, आपण त्या महान परमेश्वराची गौरवस्तुती केलेली आहे.
ही सुंदर अशी वेळ आहे त्याची आराधना करण्याची. आपण सर्वजण नम्र होऊया, निक होऊया, Jesus. स्तब्ध राहूया, डोळे मिटूया. त्या परमेश्वर आपण आपल्या अंतःकरणाच्या डोळ्याने पाहूया. Lord Jesus. तो जिवंत देव प्रभू येशू आपल्यासमोर इथे उभा बसलेला आहे. होय प्रभू परमेश्वर, स्वर्गामध्ये लाखो देवदूत तुझी स्तुती आराधना करतात. ते कधी भागत नाही, कधी थकत नाही. ते रात्रंदिवस तुझी स्तुती आराधना करत असतात. Jesus. होय प्रभू परमेश्वरा, ते म्हणत असतात, सेनाओंचा देव प्रभू परमेश्वर पवित्र पवित्र पवित्र. Jesus. जो होता, जो आहे आणि जो सदा सर्वदा राहणार तो प्रभू परमेश्वर पवित्र Hallelujah. पवित्र. होय प्रभू परमेश्वरा, ते 24 वडील जण तुझ्यासमोर येतात, आपले मुकुट तुझ्या चरणापाशी ठेवतात आणि मतमस्त होतात आणि ते सुद्धा म्हणतात, सेनाओंचा देव प्रभू परमेश्वर Hallelujah. पवित्र पवित्र पवित्र. Jesus. जो होता, जो आहे आणि जो सदा सर्वदा We राहणार worship तो you, प्रभू Jesus. परमेश्वर पवित्र पवित्र Jesus. पवित्र. Oh, rabba, अशा rabba, त्या rabba, महान rabba. परमेश्वरला आपण सुद्धा आराधना देऊया. Oh, rabba, 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 shiki, di, 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 di. हालेलुया. Hi, ya, ra, 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 Thank you, ra, ra. Jesus. Oh, ra, 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 उर्रा बरा 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 बरा. Hallelujah. संबरा संबरा बरा संबरा बरा बरा बरा. उंताला ला. पवित्र अति पवित्र पवित्र अति पवित्र है सेनाओं का प्रभु, है सेनाओं का प्रभु. पवित्र अति पवित्र पवित्र अति पवित्र है सेनाओं का प्रभु, है सेनाओं का प्रभु. यशायाह ने देखा प्रभु को ऊंचाई पर, बैठा सिंहासन पर, राजा होगा राजा. उसकी महिमा से मंदिर भर गया. दूतों ने कहा पवित्र पवित्र अति पवित्र पवित्र अति पवित्र है सेनाओं का प्रभु, है सेनाओं का प्रभु. यूहन्ना ने देखा प्रभु को टापू पर, मृदु सा गिर पड़ा उसके चरणों पर. दीपों में देखा मानव पुत्र के समान. दूतों ने कहा पवित्र
बरबर शिकितिरी येशू 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 येशू. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 प्रभू तुम्हाबरोबर असून आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मत्ते लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे हे प्रभू प्रभू तुझा तुझे गौरव स्तोत्र असो. येशूने आपल्या शिष्यास म्हटले, आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही. तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. वाटेवर पडलेला तो हा आहे. खडकाळीवर पडलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो, ते तात्काळ आनंदानं ग्रहण करतो, परंतु त्यास मूळ नसल्यामुळे तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आली किंवा छळ झाला म्हणजे तो लागलीच अडखळतो. काटेरी झाडामध्ये पेरलेला हा आहे की तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता आणि दडब्याचा लोभ ही वचनाची वाट खुंटवतात आणि तो निष्फळ ठरतो. चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकून ते समजतो, तो फळ देतोस. कोणी 100 पट, कोणी 60 पट, तर कोणी 30 पट असे फळ देतो. ही आहे प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराचा शब्द अतिशय प्रभावी आहे, ह्यामध्ये अजिबात प्रश्न नाही. परमेश्वराचा शब्द इतका प्रभावी आहे की केवळ शब्दाद्वारे त्यानं सारं जग निर्माण केलं. एशिया संदेष्टा परमेश्वराच्या शब्दाची तुलना आकाशातून पडणाऱ्या पावसाबरोबर करतो. तो म्हणतो, आकाशातून पाऊस पडतो, जमीन भिजवतो, ती हिरवीगार करतो आणि जमीन पीक देते. अगदी त्याचप्रमाणे परमेश्वराच्या मुखांतून निघणारा प्रत्येक शब्द त्याचा हेतू सफल झाल्याशिवाय परमेश्वराकडे परत जात नाही. मी पुन्हा सांगतो, परमेश्वराच्या मुखांतून निघालेला प्रत्येक शब्द त्याचा हेतू पूर्ण झाल्याशिवाय परमेश्वराकडे परत जात नाही. परमेश्वराच्या शब्दामध्ये अनेकांचं जीवन बदललेलं आहे. अनेकांच्या जीवनाला दिशा मिळाली आहे. अनेकांना जीवनामध्ये योग्य तो मार्ग सापडलेला आहे. अनेकांच्या जीवनामध्ये नवीन आशा निर्माण केलेल्या आहे. आपण देखील तोच परमेश्वराचा शब्द वाचतो, परमेश्वराचा शब्द अनेक वेळा ऐकतो. तर मग आपल्या जीवनामध्ये जो परमेश्वराचा शब्द ऐकतो त्याचा परिणाम का होत नाही? एकदा 3 माणसं परमेश्वराच्या शब्दाचा लोकांच्या जीवनावर काय परिणाम होतो याविषयी चर्चा करत होते. पहिला म्हणाला, माझी बायको दररोज मिसाला जाते, परमेश्वराचा शब्द ऐकते, पण ती एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडते. मी म्हणतो एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडते, कारण ती घरी आल्यानंतर इतरांना शिव्या देते,
इतरांशी भांडते, तर मग ह्या देवाच्या शब्दाचा उपयोग काय? दुसरं म्हणाला, माझी बायको परमेश्वराचा शब्द दोन्ही कानाने ऐकते आणि तोंडावाटे सोडून देते, कारण ती देवळांतून परत आली का मग सगळ्यांना ती देवाचा शब्द सांगत सुटते. परंतु ह्या देवाच्या शब्दाचा परिणाम तिच्या जीवनात मात्र अजिबात होत नाही, कारण ती दोन्ही कानाने ऐकते आणि तोंडावटे सोडून देते. आणि तिसरा म्हणाला, माझी बायको देवाचा शब्द लक्ष देऊन ऐकते, त्यावर चिंतन करते, तो देवाचा शब्द तिच्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करते, इतका की देवाच्या शब्दाचा तिच्या जीवनावर झालेला परिणाम आम्हाला दिसून येतो. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू ख्रिस्त प्रेरणाचा दाखला देऊन निरनिराळे लोक परमेश्वराच्या शब्दाला कसा प्रतिसाद देतात हे स्पष्ट करत आहे. तो म्हणतो, ज्या प्रकारे तुम्ही परमेश्वराचा शब्द ग्रहण करता त्याप्रमाणे त्याच प्रकारे तो आपल्या जीवनात परिणाम करत असतो. निरनिराळे लोक देवाच्या शब्दाला निरनिराळ्या प्रकारे कसा प्रतिसाद देतात ह्याची विभागणी प्रभू ख्रिस्त 4 गटात करतो. पहिला गट, वाटेवर पडलेलं बी. जे लोक परमेश्वराचा शब्द ऐकण्याचा कंटाळा करतात, परमेश्वराच्या शब्दाकडे दुर्लक्ष करतात, परमेश्वराचा शब्द घोषित केला असताना ते एकतर गप्पा गोष्टी करतात किंवा आपल्या मोबाईलमध्ये खेळत असतात. हे वाटेवर पडलेल्या बियासारखे आहे. दुसरा गट, खडकाळीवर पडलेलं बी. हे लोक लक्ष देऊन परमेश्वर शब्द ऐकतात पण त्यावर चिंतन करत नाहीत. ते जणू काही एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात. तिसरा गट, काटेरी झुडपामध्ये पडलेलं बी. हे लोक परमेश्वराचा शब्द लक्ष देऊन ऐकतात, त्याच्यावर चिंतन करतात, आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांच्या जीवनात संकट येतात, अडचणी येतात, संसाराच्या चिंता असतात, त्या सगळ्यामध्ये परमेश्वराचा शब्द गुदमरून जातो. आणि चौथा गट, सुपीक जमिनीवर पडलेलं बी. हे फळ नक्कीच देतं. प्रभू म्हणतो, कोणाच्या बाबतीत 100% कोणाच्या जीवनात 60%, तर कोणाच्या जीवनात 30%. परंतु परमेश्वराचा शब्द जशा प्रकारे तुम्ही ग्रहण करता त्याच प्रमाणामध्ये परमेश्वराचा शब्द आपल्या जीवनावर परिणाम करत असतो. थोडा वेळ शांत राहून आपण परमेश्वराच्या शब्दाला कसा प्रतिसाद देतो यावर चिंतन करूया. कृपया आपले डोळे बंद करा, ध्यान परमेश्वराकडे लावा आणि पुढील प्रश्नावर चिंतन करा. मला परमेश्वराच्या शब्दाचं महत्त्व मला समजलं आहे का? मला देवाच्या शब्दाची ओढ लागलेली आहे का? परमेश्वराचा शब्द ऐकल्यास मी आतुर झालो आहे का?
मी देवाचा शब्द ऐकण्यासाठी माझ्या अंतकरणाची तयारी करतो का? मी लक्ष देऊन परमेश्वराचा शब्द ऐकतो का? जो परमेश्वर शब्द मी ऐकतो त्यावर मी सतत चिंतन करतो का? हा परमेश्वर शब्द मला कोणता संदेश देत आहे हे मी समजण्याचा प्रयत्न करतो का? जो परमेश्वराचा शब्द मी ऐकतो तो मी माझ्या बोलण्यात, वागण्यात, कृतीमध्ये उतरविण्याचा प्रयत्न करतो का? प्रिय बंधूंनो, परमेश्वराचा शब्द आपल्या जीवनासाठी जीवनदायी आहे, प्रेरणादायी आहे. तो आपल्या पावलासाठी जणू काही दिवा आहे, आपल्या जीवनाला मार्ग दाखवणारा आहे. ह्याची आपल्या प्रत्येकाला जाणीव व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. बसतो तुला भक्तीने लपलेल्या देवा, या रोटीच्या रूपात आहेस लपलेल्या. माझे सर्व काळी मी तुला देतो, का की आनंदित होतो. दृष्टी साता जिभे तू कळत नाही, परंतु फक्त ऐकून जाणितो सत्य मानितो मी, शब्द देवपुत्राचे, का की त्या सत्याहून नाही जास्त दुसरे. रिंदिया रा 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 रा. ओरा बरा 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 शिकी रे 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 रे. ओरा बरा 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 शिकी रे रे. आज आपण त्या प्रभूकडे हजर आहोत. आज त्याचा अनुभव घेऊया. त्या प्रभूकडे आपण नजर लावूया. आपले मन त्याच्याकडे वळवूया. इर्मया 33:3 मध्ये प्रभू म्हणत आहे, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. आज आपण त्या प्रभूला शरण जाऊया. प्रभू आपल्याला सांगत आहे, तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. आज आपण आपले हात त्या प्रभू समोर करूया. आपला आवाज त्या प्रभूला देऊया.
त्याच्याकडे आपली दुःख, आपल्या वेदना, आपले आजार, आपलं कुटुंब, आपल्या सर्व चिंता त्या प्रभूला समर्पित करूया. आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार त्या प्रभूला समर्पित करूया. तो आपल्याला पुढील वचनामध्ये सांगत आहे, अहो दुःखी कष्टी भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आज आपण त्या प्रभूजवळ जाऊया. आपलं सर्वस्व त्याला समर्पित करूया. हालेलुया लॉर्ड. आज आपण त्याच्यामध्ये विसावा घेणार आहोत, म्हणून आपलं मन त्याच्या समोर रिक्त करूया. येस लॉर्ड जीसस. त्याला आपल्या मनातील, आपल्या हृदयातील सर्व गोष्टी सांगूया. जर आपल्याला एकटेपणा जाणवत असेल तर आज त्या प्रभूची साथ मागूया आणि त्याला आपण आता शरण जाऊया. रिंदिया रा 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 हो रा बरा 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 शिकी दी 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 हो रा बरा 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 शिकी दी 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 हो रा बरा 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 शकता रा रा. तू आकर मुझको चंगा कर दे, मेरे हृदय को साफ कर दे. तू आकर मुझको चंगा कर दे, मेरे हृदय को साफ कर दे. तू ही प्रभु मुक्तिदाता, तू ही प्रभु मुक्तिदाता, मुझ पर दया करो, मुझ पर दया करो. आजा मेरे हे प्रभू, प्रभु, तू आमच्या अंतःकरणात ये. मेरे दिल आम्ही तुझी वाट बघत आहोत प्रभू. मेरे तन आज तुझ्या साक्रामेंटद्वारे आम्हाला तुझं दर्शन होऊ दे. आजा प्रभू, आमच्या हृदयातील चिंता दूर कर, आमचे कष्ट हलके कर, आजा मेरे आमच्या वेदना शमव. तू आमच्या बरोबर राहा, में आमचे आजार दूर कर. में आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या घरादारामध्ये केवळ तुझंच राज्य असू दे प्रभू. प्रभू, आम्ही तुझ्या समोर येत आहोत. तुझी आराधना करत आहोत. तुझ्या वचनांनी आम्हाला तृप्त कर. तुझं एकही बी वाया जाऊ देऊ नकोस. वचनों से मेरी तू प्यास बुझा, तेरे इशारों पे चलना सिखा. वचनों से मेरी तू प्यास तुझ्या वचनावर पाऊल ठेवून चालण्यास आम्हाला शिकव. तेरे इशारों पे चलना सिखा. तू ही प्रभु जीवन का शोध, तू ही प्रभु जीवन का शोध. मुझ पर दया करो, प्रभु दया कर आम्हावर. दया तुझी दया आम्हावर वळव. आजा मेरे प्रभु, मेरे दिल में, मेरे
तन में आजा प्रभु. आपण शांत राहूया. त्या साक्रामेंटाच्या आशीर्वादासाठी आता आपलं मन तयार करूया. वसई व भारतासाठी प्रार्थना. सर्वांनी एकत्र. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपापूर्ण मरिये, स्वामी तुझपाशी आहेस, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आपण प्रार्थना करूया सर्वांनी एकत्र. हे देवा, देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्याचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी. म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकास कामगारांना पाठवून दे. त्यांनी तुझ्यावर भरोसा ठेवून तुझे वचन सांगावे, म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभवर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये हो आणि तो आनंदाने स्वीकारला जाओ. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र, आमचा प्रभू, ज्याला तू पाठवलेस, त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानुयुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. आमच्या स्वामिनी भारताच्या साहिनी, आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस भारताच्या प्रेषिता, आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर आणि गोन्सालो ग्रासिया आमच्या धर्मप्रांतांच्या आश्रयदातांनो, आम्हासाठी विनंती कर. बाळ येशूच्या संत त्रिजा धर्मप्रसारांच्या साहिनी, आम्हासाठी विनंती कर. जय 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 ईशाला, गाऊ त्यांच्या स्तवनाला. जय 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 ईशाला, गाऊ त्यांच्या स्तवनाला. भक्ती भावे चला नमूया, भाकरवासी ख्रिस्ताला. पूर्ण नवीन तवा उपास नाही, अंत जुन्याचा उजाला. गहन इंद्रिया हे उघडा, गोचर केवळ श्रद्धेला. गोचर केवळ श्रद्धेला. जय 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 ईशाला, गाऊ त्यांच्या स्तवनाला. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आजच्या संक्रांतात आपले दुःख व मरण ह्यांचे आम्हासाठी स्मरण ठेवले आहे, म्हणून आम्ही तुझे शरीर रक्त यांच्या पवित्र रसाचा आदर करावा आणि तुझ्या तारणदायी कृपेचा लाभ घ्यावा असे आम्हाला वरदान दे. ही प्रार्थना आम्ही तुझबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगाने जिवंत राहणारा व राज्य करणारा तुझा प्रभू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन.
धन्यवाद. सर्वांना एकत्र देव धन्य धन्य असो, असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो, त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो, त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. वेदीवर पवित्र साक्रामेंटात धन्य धन्य असो, असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अतिपवित्र मरिया थोर देव माता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गलय धन्य असो. मरिया कुमारी माता हिचे नाव धन्य असो. संत योसेफ तिचा अतिरक्त पती धन्य असो. देव आपल्या दूतावर संतांकरवी धन्य असो. भगवान त्याचा करूया जय जयकार. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. विघ्नापासून तारी जगाला केवळ विघ्नापासून तारी जगाला केवळ नामोच्चार. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. जय जयकार. जय जयकार. जय जयकार. गडरिया हम उसके भेड़े हैं. हरी चराइयों में हमें चराता है. यीशु है सच गडरिया हम उसके भेड़े हैं. हरी चराइयों में हमें चराता है. झरने बहते आहा आहा आहा. यीशु है सच गडरिया हम उसके भेड़े हैं. हरी चराइयों में हमें चराता है. यीशु है सच गडरिया हम उसके भेड़े हैं. हरी चराइयों में हमें चराता है. हरी चराइयों में हमें चराता है. हरी चराइयों में हमें चराता है.